आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री राही रुक्मिणी देवस्थान पळशी इथे आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या निमित्तानं पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल राही रुक्मिणीची महापूजा केली आहे आणि राज्यामधील तसेच तालुक्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। आषाढी एकादशी निमित्तानं पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। देवस्थानामध्ये श्री विठ्ठल आणि राही रुक्मिणी मातेला अभ्यंग स्नान घालून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। दिवसभर हरिनामाचा गजर, भजन आणि धार्मिक कार्यक्रम यामुळे परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला। महापूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। तर यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मिठू जाधव, सुमन दाते, सविता झावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, अमोल साळवे तसेच सरपंच प्रकाश राठोड, उपाध्यक्ष संतोष बोरुडे, डॉक्टर बाबासाहेब ढोकळे, विकास रोकडे, संतोष जाधव, स्वप्नील झावरे, इंजिनियर प्रसाद झावरे, कर्ण रोकडे, राजेंद्र रोकडे यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमदार काशीनाथ दाते सर यांनी म्हटलंय की पळशी येथील श्री राही रुक्मिणी देवस्थान हे पारनेर तालुक्यातील भाविकांचं महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे। प्रति पंढरपूर म्हणून या क्षेत्राची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे। या देवस्थानचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं अधिक विकास व्हावा यासाठी शासन स्तरावरती आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येतोय। जातेगाव आणि देवी भोयरेप्रमाणेच पळशी देवस्थानला देखील ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत। भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सभामंडप उभारणीसाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यामधील जनतेला सुखी, समृद्धी आणि त्यांना आरोग्य लाभावं आणि बळीराजाच्या शेतामध्ये भरघोस असं पीक यावं हीच विठ्ठलचरणी प्रार्थना आहे। तसेच बाजार समितीचे सभापती गंगाराम शेठ बेलकर यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून वारकरी आणि ग्रामस्थ यांना केळीचं वाटप केलं। पळशी इथे आषाढी उत्सवाच्या निमित्तानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेर पोलीस प्रशासनानं इथे चोख बंदोबस्त ठेवला होता। तर यावेळी मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष गणेश हाके आणि सुनील गांगड, बन्सी गागरे, बाळासाहेब गागरे, ठाकाजी सरोदे, शिवाजी मोडवेसर, संतोष सुडके, शंकर साळवे, प्रकाश शिंदे, गणेश कोकाटे, संतोष बोरुडे, गोरक्ष बिलविले, शिवाजी तळेकर, गणेश शिंदे, प्रशांत सरोदे, विकास गांधी, संपत जाधव तसेच उत्तम जाधव, नितीन जाधव, धोंडीभाऊ बिलविले, आकाश कोकाटे, अनुप डहाळे, आकाश बिलविले आदी पांडुरंगाचे भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। श्री मलवीर तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, पळशी आणि परिसरामधील तसेच जिल्ह्यामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मी मिठू देवन जाधव, राही रुक्मिणी देवस्थान अध्यक्ष। आज देवाने एकादशी निमित्त आपलं महाराष्ट्राचं आराध्य असणारं श्री राही रुक्मिणी देवस्थान हे आपलं आराध्य दैवत आहे। तर या देवाने एकादशी निमित्त आपल्या महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील आसपास जिल्ह्यातील सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित येऊन भाविक दर्शन घेतात व दिवसभरात जवळजवळ 1-1.5 लाख भाविक येऊन दर्शन घेऊन जातात। तरी त्या भाविकांसाठी आपल्या पळशी गावातील व आसपास सर्व भाविकांच्या वतीने आपल्या देवस्थानच्या वतीने आपण सर्वांना महाप्रसादाचा खिचडी हा महाप्रसाद दिवसभर दिला जातो व दिवसभर आसपासच्या गावच्या व इकडून राहुरी असेल, संगमनेर असेल, पारनेर असेल येथून पायी दिंड्या येतात व आनंद घेतात। प्रथमतः आषाढी एकादशी निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं प्रति पंढरपूर पळशी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो। या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आम्ही महाप्रसाद खिचडीचा नियोजन या ठिकाणी ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे। तरी सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी आम्ही व्यवस्थित असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। तर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना
मी नम्र आव्हान असे करेल की या ठिकाणी कितीही उशिरा रात्र किती झाली तरी या ठिकाणी दर्शनाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी प्रकाश बबन राठोड लोकनियुक्त सरपंच पळशी यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगल्या उत्कृष्टपणे नियोजन केलेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत, धन्यवाद आणि आभार. जिल्ह्यातील नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील वंचिताचे पंढरपूर किंवा गरिबाची पंढरी, धाकटी पंढरी म्हटलं तरी अनुचित होणार नाही. असं हे प्रति पंढरपूर पळशी येथे दरवर्षी देवशाही एकादशी निमित्त अनेक दिंड्या आणि मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन राहण तसेच आरोग्यविषयक सुविधा, बस इत्यादींची उपलब्धता आणि विशेषतः सर्वांसाठी खिचडी प्रसादाचं नियोजन हे देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येतं. याही वर्षी अत्यंत छान प्रकारे, उत्तम प्रकारे स्वयंसेवक आणि ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या वतीने हे नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रशासनाच्या वतीने विशेष म्हणजे आरोग्याची सुविधा असो, पोलीस बंदोबस्त असो किंवा ट्रॅफिक नियंत्रण, ह्या सर्व बाबी अतिशय उत्कृष्टपणे राबवण्यात आलेले आहेत. ग्रामस्थ आणि पळशी देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा प्रशासनाचा मी आभार मानतो आणि पुनश्च आलेल्या भाविकांचा आभार मानतो आणि थांबतो. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.